आणि महायुतीला आता अधिक आमदारांची गरज नाही असं भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलंय। महायुतीकडे आधीच 3/4 बहुमत आहेत, अधिक आमदार नको असं त्यांनी सुचवलंय। विकासाच्या प्रक्रियेत आणखी किती गर्दी वाढवायची असा सवालही त्यांनी केलाय। भाजप आमदार आशिष देशमुख आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर 288 पैकी 230-235 पर्यंत आधीच महायुतीचा बहुमत आहे। आणखी किती आमदार घेणार? बघा, विधान परिषदेमध्ये आजचा जो निकाल आहे तो 18 पैकी 18 MLC 17 हे त्यानिमित्ताने महायुतीचे निवडून आलेले आहे। विधानसभेमध्ये देखील 237 पर्यंतचा आमचा सर्वांचा सत्ताधारी पक्षाचा महायुतीच्या घटक पक्षांचा मिळून आकडा आहे। अजून त्याच्यामध्ये 5-7 इंडिपेंडंट नक्की, पण 2/3 पेक्षा जास्ती 3/4 पेक्षा जास्ती आमदार आज विधानसभेमध्ये महायुतीसोबत आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून हे आमदार कार्य करत आहे। आणि मधून अजून आमदारांची गरज आहे का हा प्रश्न नक्कीच माझ्यासारख्या आमदारांच्या समोर पडतो। शेवटी विकासामध्ये किती गर्दी आपण घ्यायची, प्रगल्भ लोकशाहीमध्ये विरोधी आवाज देखील असावा आणि म्हणून अजून आमदारांची महायुतीमध्ये येण्यास नक्कीच एक प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये आहे। तुम्ही आता नवीन आमदार आहात, तुलनेने तुम्ही तरुण आहात, तर तुम्हाला जास्त गर्दी महायुतीमध्ये वाढली आमदारांची तर निधीची पण स्पर्धा वाढेल आणि तुम्हाला जो निधी मिळतोय तो कुठेतरी कमी होईल असं अशी शंका आहे? नाही, बघा, फक्त विकासाच्या दृष्टीने आणि ह्या सर्व संदर्भामध्ये समजा पुढच्या निवडणुका आल्या, सगळेच्या सगळे इथे आले, मग तिकिटा कोणाला द्यायच्या? आमच्या पक्षाचं त्याच्यामध्ये नुकसान नाही होणार आहे का? म्हणून ज्यांनी आता आमदारांनी जिथं आहे तिथं सुखा समाधाने गोविंदाने राहावं, खासदार जर असतील तर त्यांचं आम्ही सर्व मनपूर्वक स्वागत नक्कीच करू।